हे खंडणी नव्हतीच, हा इलेक्शन फंड होता. त्या काळातल्या इलेक्शनसाठी लागणारा पैसा हा असा हप्त्यातनं खंडणीतनं दादागिरीतनं वसूल केला जायचा बीडमध्ये. सर्वात धक्कादायक मध्ये म्हणजे ह्यात पोलीस दिसतोय. मी वारंवार आरोप करतोय की पोलीस यंत्रणा आणि वाल्मिक कराड आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हातमिळवणी आणि त्याच्यातनं वाढलेलं गुन्हेगारीकरण हे सूत्र आहे. या सूत्राकडे गव्हर्नमेंट लक्षच द्यायला तयार नाही. आता ह्याच्यापेक्षा मोठा काय पुरावा हवा तुम्हाला की पोलीस, वाल्मिक कराड आणि सगळे खुनातले आरोपी एकत्र दिसत आहेत, तरी जर गव्हर्नमेंट म्हणत असेल की आम्हाला पुरावेच सापडत नाही, तर काय करायचं? एक तर पहिली गोष्ट म्हणजे हँड इन ग्लोव्ज विथ पोलीस. ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याला सहआरोपी करा, त्याला आरोपी करा, सहआरोपीने आरोपी करा.